श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत. तर आज आहे गणेश चतुर्थी. सगळ्यात अगोदर तुम्हाला गणेश चतुर्थीच्या, गणेश आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला. तर आज मी बनवणार आहे पुरणाचे मोदक. तर इथे मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे, मीठ टाकलेले आहे चवीनुसार आणि तेल टाकलेले आहे मोहन म्हणून. तर आता हे आपण मळून घेणार आहोत. अगदी चपातीला बनवतो त्याप्रमाणे पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून हे मी थोडंसं जाडसर असं पीठ मळून घेणार आहे. तर मराठवाड्यात गणपती आगमना दिवशी आपण गणपतीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो आणि आमच्या इकडे पुरणाचेच मोदक असतात. तर त्यासाठी मी आज पुरणाचे मोदक बनवत आहे. बाकराची करंजी आणि वळीव लाडू असतात. ह्या सगळ्या गोष्टी आज आमच्या इकडे, आमच्या भागामध्ये केल्या जातात. तर आता मी हे पीठ चांगलं असं मळून घेतलेलं आहे. तर आता आपण हे 10 मिनिटासाठी ठेवून देऊयात. आणि आता मी तुम्हाला पुरण कसं बनवायचं ते थोडक्यात सांगते. नॉन महाराष्ट्रीयन लोकांना माहिती नसतं, त्यामुळे मी थोडक्यात पुरण कसं बनवायचं ते सांगणार आहे. आणि हे पुरण मी पुरणपोळीला पण यूज करणार आहे. तर इथे मी या ग्लासने 2 ग्लास हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ती मी 2-4 वेळेस स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि एका ग्लासला 3 ग्लास असं मी प्रमाणात पाणी टाकणार आहे. तर इथे मी 2 ग्लास डाळ घेतलेली आहे, तर मी 6 ग्लास पाणी टाकणार आहे. आपण कुठल्याही मापाने घेतलं असेल त्याच मापाने आपण पाणी पण टाकणार आहोत, वाटी असो ग्लास असो. तर इथे मी 2 ग्लास डाळ घेतलेली आहे, तर मी 6 ग्लास पाणी टाकत आहे. यामध्ये थोडीशी हळद टाकायची कलरसाठी आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता आपण हे 5-6 शिट्ट्या काढून पुरणाची डाळ ही शिजवून घेणार आहोत. 5-6 शिट्ट्या झाल्यानंतर आपण आपली डाळ बघूयात कशी शिजलेली आहे ते. डाळ एकदम मऊसूद अशी शिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपली डाळ अशी एकदम छान शिजली गेलेली आहे. आणि थोडंसं एक्स्ट्रा पाणी टाकल्यामुळे कटाच्या आमटीसाठी पण ते आपल्याला उपयोगी पडेल. तुम्ही बघू शकता डाळ एकदम मऊसूद अशी शिजलेली आहे. तर आता मी हे एक्स्ट्रा पाणी जे आहे ते असं काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोडीशी डाळ अशी जात आहे, पण मी ती नंतर पुरणपात्र असतं त्याद्वारे वाटून घेणार आहे, त्यामुळे काही हरकत नाही. या पाण्याची आपण कटाची आमटी करतो. या पाण्याच्या आमटीलाच कटाची आमटी असे बोलतात. ही जी डाळ आहे ती मी अशी पुरणपात्राद्वारे वाटून घेणार आहे. कोणी कोणी पहिलं साखर आणि गूळ टाकून शिजवून घेतात, पण मला हे इझी वाटतं, त्यामुळे मी पहिलं असं डाळ वाटून घेते आणि नंतर शिजायला ठेवते. ते खूप असं फास्ट होतं, कारण साखर आणि गूळ टाकल्यानंतर ते वाटायला खूप असं वेळ लागतो. त्यामुळे मला ही पद्धत खूप असं इझी वाटते, त्यामुळे मी अशा प्रकारेच करते. तर अशा प्रकारे मी सगळी डाळ ही पुरणपात्रामधून काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशी बारीक अशी वाटली जाते पुरणपात्रामध्ये डाळ. हे बघा अशा प्रकारे. तर तुम्ही बघू शकता असं इतपत मऊ आपल्याला पुरण हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. पुरणामध्ये अशी कणी कणी लागली नाही पाहिजे, नाहीतर पुरणपोळी फाटते. अशा प्रमाणात पुरण शिजवलं तर आपली पुरणपोळी फाटणार नाही. आता मी हे एका कढईमध्ये काढून घेते. बघू शकता तुम्ही एकदम छान असं पुरण वाटलं गेलेलं आहे. आता आपण यामध्ये 2 ग्लास साखर टाकणार आहोत. तुम्ही गूळ टाकला तरी चालेल, आपापल्या आवडीनुसार. 2 ग्लास डाळ होती, तर मी 2 ग्लासच साखर टाकलेली आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता. तर आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे आपल्याला स्लो फ्लेमवरतीच सगळं करून घ्यायचं आहे, नाहीतर पुरण एकदम लगेच करपायला सुरुवात होते खालून, तळाला चिकटतं आणि करपतं. त्यामुळे हे एकदम मंद आचेवर आपल्याला ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये थोडंसं
आता आपण यामध्ये जायफळ टाकलेले आहे, जायफळची पावडर टाकलेली आहे किसून आणि इलायची पावडर टाकलेली आहे. आता परत आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. डाळीमध्ये साखर अशी मेल्ट झालेली आहे, त्यामुळे बघा पुरण असं एकदम पातळ दिसत आहे. आता आपल्याला हे सगळं आटवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती पातळ झालेलं आहे ते. अशा प्रकारे आपल्याला हे 2-2 मिनिटाला असं हलवं. हे बघा चमचा ठेवला आणि असं हा लगेच पडतो, इतपत पातळ आहे. आता आपल्याला हे असंच सतत हलवत राहायचं आहे आणि चांगलं आटवून घ्यायचं आहे. हे बघा खूप गाढ झालेलं आहे, घट्टसर झालेलं आहे. हे बघा चमचा असा मी ठेवलेला आहे तर तो पडत नाही, म्हणजे आपलं पुरण चांगलं शिजलेलं आहे, प्रमाण अगदी बरोबर आहे. तर आता आपण याचे मोदक बनवूयात. तर असं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, असं अंगठ्याच्या साहाय्याने असं गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे आणि यामध्ये पुरण टाकते. पुरण टाकायचं आणि बंद करायचं. कारण आज खूप घाई असते आणि बाकी पण सगळं करायचं असतं. पुरणपोळी, आमटी, कढी, गणपती बाप्पाला हा सगळा नैवेद्य आपल्याला करायचा आहे. आणि तुम्ही साच्यामध्ये घालून पण करू शकता. ऑलरेडी मी मोदकाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत माझ्या चॅनलवरती, तुम्ही ते बघू शकता. साच्याच्या सहाय्याने पण आपण हे करू शकतो. हे बघा अशा प्रकारे बाकीचे पुरणाचे मोदक मी बनवून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे मी पुरणाचे मोदक बनवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता 11 मोदक बनवलेले आहेत मी. आणि बाकी कोण इतकं खात नाही, कारण पुरणपोळी असते ना आज, त्यामुळे मी देवासाठीच 11 मोदक असे बनवलेले आहेत. आता आपण ते तळून घेऊयात. तेल गरम झालेलं आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला हे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर आलटून पलटून असं सतत हलवत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता. तर आपले असे हे मोदक छान तळून झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, कलर एकदम चेंज झालेला आहे. आता आपण हे काढून घेऊयात. अशा प्रकारे मी बाकीचे मोदक पण तळून घेते. तुम्ही बघू शकता आपले मस्त असे हे पुरणाचे मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते मला नक्की सांगा. तर तुम्ही इथे बघू शकता गणपती बाप्पाच्या नैवेद्याची पूर्ण प्लेट अशी तयार झालेली आहे. तर इथे मी घेतलेला आहे पुरणपोळी, कुरडई, पापड, भजी, 11 मोदक, 11 करंजी, 11 लाडू, कढी, दूध, आमटी आणि भात. तर असं हे आपल्या गणपती बाप्पाचं ताट तयार झालेलं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.